नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण 2022 ते 25 सायन्सचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत, जे प्रीवियस इयरमध्ये झालेले आहेत। इथूनच 50 ते 60% क्वेश्चन्स रिपीट होतात, त्यामुळे प्रीवियस पेपरवर भर देणे योग्य ठरते। आणि प्रीवियस पेपर झाल्यानंतर सायन्सचे आपण त्यानंतर पाहणार आहोत एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, म्हणजे प्रीवियस पेपरच्या आधारावर 2026 मध्ये कोणते क्वेश्चन येतील याचाही व्हिडिओ बनवणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात। क्वेश्चन नंबर 1 पाहूयात 2022 मधल्या पेपरमध्ये सायन्सच्या। तांब्याच्या गंजाचा रंग कोणता असतो? तर हा क्वेश्चन काय झालेला रिपीट झालेला आहे। तांब्याच्या गंजाचा रंग कोणता असतो? तर हिरवा असतो। इथे मी डिटेलमध्ये दिलेला आहे त्याची रासायनिक अभिक्रिया, तुम्ही बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या। कधी कधी ही रासायनिक अभिक्रिया पण येऊ शकते तांब्याच्या गंजाची, म्हणजे कधी गंज चढतो। कॉपर प्लस O2 H2O आणि कार्बन डायऑक्साईड मिसळल्यानंतर काय तयार होतं? तर तो हिरवा थर तयार होतो, CuOH2 प्लस CuCO3। ही अभिक्रिया लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, ताज्या सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात ॲल्युमिनियमची पाट टाकल्यास कोणता वायू तयार होतो? आता इथं बघायचं आहे, ताज्या सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात ॲल्युमिनियमची पाट टाकल्यास, हा नवीन आलेला आहे क्वेश्चन, म्हणजे मागे रिपीट झालेला मधल्या नाही। तर काय येतो? तर रंग, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे। रंगहीन व गंधहीन जळत्या काडीजवळ पॉप आवाज करतो। सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय? ॲल्युमिनियमची फॉईलचं विचारलेला आहे क्वेश्चन, वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे। मागच्या पेपरमध्ये पण ॲल्युमिनियम फॉईलचे क्वेश्चन्स झालेले आहेत। इथे बघा डिटेलमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, कडू चवीचा चवकळ्या जिभेवर कोठे असतात? हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तर हा जिभेच्या मागील भागात असतो। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, पक्ष्याच्या पिसाच्या दोन्ही बाजूचा मऊ भागाला काय म्हणतात? हा पण सारखा क्वेश्चन रिपीट झालेला आहे। बार्ब म्हणतात किंवा पिच्छक असं म्हणतात, दोन्हीपैकी एक ऑप्शन मध्ये येऊ शकतो, बार्ब किंवा पिच्छक। नेक्स्ट क्वेश्चन, आता मध्ये चुकून माझ्या हातून ना मॅथ्सचे ॲड झालेले आहेत, मॅथ्सचे नंतर पाहूयात क्वेश्चन्स, आधी सायन्स कव्हर करून घेऊयात। ब्लू प्रिंट मध्ये 2 आणि 1 लिहिलेले आहेत, याचा अर्थ काय असतो? तर 2 गुणाचा 1 प्रश्न अर्थ विचारलेला इथे, 2 गुणाचा 1 प्रश्न, ऑप्शन ए बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता ओपन एंडेड प्रश्न आहे? ओपन एंडेड प्रश्न कोणता आहे असं विचारलेलं आहे। तर यामधला काय आहे? ऑप्शन ए, केळीच्या सालीवर आपण का घसरतो? ऑप्शन बी, घर्षण बल नष्ट झाले तर काय होईल? म्हणजे ओपन एंडेड म्हणजे काय विचारलेलं आहे? केळीच्या सालावर आपण का घसरतो? तर ते फिक्स आन्सर आहे याचं, पण घर्षण बल नष्ट झाले तर काय होईल? तर आपण इथे काय करतो? आपण आपली मतं मांडतो, त्यामुळे हा काय आहे? ओपन एंडेड क्वेश्चन आहे। ऑप्शन सी काय आहे? पिंप गोल फिरवणे सोपे का? ऑप्शन डी, रस्त्यावरील वळणे घसरणे कसे टाळतात? तर ऑप्शन काय येईल? बी बरोबर येईल, घर्षण बल नष्ट झाले तर काय होईल? ओपन एंडेड क्वेश्चन। नेक्स्ट 13, युराल पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? युराल पर्वत हा युराल प्रकारचा आहे का? वॉसजेस, हिमालय, युराल, किलोमांजरी। तर जुन्या वली पर्वताचे उदाहरण आहे हे 26, ऑप्शन सी बरोबर आहे। युराल पर्वत कोणत्या पर्वताचा? तर युराल याचं। क्वेश्चन नंबर 14, रचनावादी दृष्टिकोन मुलाला कसे पाहिले जाते? रचनावादी दृष्टिकोनामध्ये मुलाला कसे पाहिले जाते? तर ऑप्शन नंबर सी काय आहे? तर समस्या सोडवणारा व शास्त्रीय अन्विषेक।
प्रगतिशील वर्गात शिक्षक व विद्यार्थी कसे असतात? प्रगतिशील वर्गामध्ये विद्यार्थी आणि कसे असतात शिक्षक? तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सुविधादाते ज्ञान रचनेते सक्रिय सहभाग. ज्ञान रचनेत काय करतात? मुलांचा सक्रिय सहभाग घेतात. आणि सुविधादाते म्हणजे काय? वेगवेगळे सुविधा किंवा एखादा क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवतात. हे काय आहे? प्रगतिशील वर्गाचे लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. प्रभावी समस्या सोडवण्यासाठी कशाचे उच्चाटन आवश्यक आहे? तर कार्यात्मक स्थिरता. प्रभावी समस्या सोडवण्यासाठी कशाचे उच्चाटन आवश्यक आहे? तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, कार्यात्मक स्थिरता. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी वाहतुकीचा व्यापार कशात निषिद्ध आहे? मानवी वाहतुकीचा व्यापार कशात निषिद्ध आहे? तर शोषणाविरुद्ध अधिकार. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्राक्ष-रॅचिस म्हणजे काय? प्राक्ष-रॅचिस म्हणजे काय? पिसाचा मुख्य दांडा. पक्ष्यांचा जो पिसांचा मुख्य दांडा असतो त्याला काय म्हणतात? प्राक्ष किंवा राचिस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. किशोर शिक्षक मुलांच्या प्रगतीत सतत विश्लेषण करतो, समवयस्कांसोबत काम करण्याची संधी देतो. ही पद्धत कशाची समज आहे? तर ही काय आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. ऑप्शन ए आणि बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20. बेकालाईट कशासाठी वापरतात? बेकालाईट कशासाठी वापरतात? तर विद्युत स्विच, प्लग आणि हँडल उष्णता व विद्युत रोधक म्हणून वापरतात. बेकालाईट कशासाठी वापरतात? तर विद्युत स्विच, प्लग, हँडल उष्णता व विद्युत रोधक म्हणून वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. ऑस्टेटचा प्रयोग कशाशी संबंधित आहे? तर ऑस्टेटचा प्रयोग हा विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाण्याची घनता सर्वात जास्त किती डिग्रीला असते? तर इथं काय आहे? पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डीएनएचे पूर्ण रूप सांगा. तर डीएनएचे पूर्ण रूप काय आहे? डायऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आवर्त सारणीचे जनक कोण आहे? तर मेंडेलीव आहेत. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणता? तर काय आहे प्रकाश संश्लेषणासाठी? तर CO2, पाणी, सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक आहेत. CO2, पाणी, सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे काय होतं? तर हिरवा रंग तयार होतो पानांना. नेक्स्ट क्वेश्चन. रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य काय? तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य. क्वेश्चन नंबर 27. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती? मानवी शरीराचे सामान्य तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइटमध्ये आणि 37 डिग्री सेल्सिअस हे डिग्री सेल्सिअसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य 9.8 m/s². नेक्स्ट क्वेश्चन. आम्ल पावसासाठी जबाबदार वायू कोणता? तर आम्ल पावसासाठी जबाबदार वायू SO2, NO2. नेक्स्ट क्वेश्चन. वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारी ऊती कोणती? तर झायलेम. नेक्स्ट क्वेश्चन.
आता पाहूयात आपण 2023चा क्वेश्चन पेपर. खालीलपैकी कोणता व्होल्टेजचा मान आहे? तर खालीलपैकी कोणता व्होल्टेजचा मान आहे? तर 10 व्होल्टेजचा मान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याच्या विद्युत अपघटनात कॅथोडवर कोणता वायू जमा होतो? पाण्याच्या विद्युत अपघटनामध्ये कॅथोडवर कोणता वायू जमा होतो? तर हायड्रोजन. हा नवीन क्वेश्चन आहे, रिपीट झालेल्या मधला नाही आहे. तर असे नवीन क्वेश्चन ॲड होत जातात. त्याच्यानंतर आपल्याला 2026मध्ये ह्या सर्वांचं काय करायचं, आपल्याला एकत्रित करून अपेक्षित क्वेश्चन्स काढायचे आहेत. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वारंवारतेचे SI एकक हर्ट्ज म्हणजे काय? वारंवारतेचे एकक SI एकक म्हणजे काय आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, 1 व्हायब्रेशन पर सेकंद. नेक्स्ट, घनतेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? घनतेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, वस्तूचे घनफळ घनतेवर परिणाम करत नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते धातू आहेत? खालीलपैकी कोणते धातू आहेत? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम हे काय आहेत? धातू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अवकाशाचा रंग कोणता दिसतो? अवकाशाचा रंग निळा दिसतो. एका वस्तूचे माप 20 मिमी आहे, तर ते किती सेंटीमीटर होईल? तर 20 मिलीमीटरचं कन्वर्जन किती केलं तर सेंटीमीटरमध्ये तर किती असेल? तर 2 सेंटीमीटर इतके असेल. पण पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? तर 20 mm दिलेलं आहे. ऑफिशियल स्कीममुळे म्हणजे हा क्वेश्चन चुकीचा आलेला आहे, त्याच्यावरती डिस्कशन झालेलं असणार आहे. म्हणजे ऑप्शन चुकीचे दिले गेलेले आहेत. 2 सेंटीमीटर हे आन्सर पाहिजे, मिलीमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये. तर चुकीचा ऑप्शन दिला गेला होता त्या एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आरशात आपली प्रतिमा कशामुळे दिसते? तर आपली आरशात प्रतिमा ही परावर्तनामुळे दिसते. नेक्स्ट क्वेश्चन, द्रव पदार्थाबाबत योग्य विधान कोणते? कोणते योग्य विधान आहे द्रव पदार्थाबाबत? तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. काय आहे? द्रव पदार्थ भांड्याच्या सर्व पृष्ठभागावर अंतर्गत दाब टाकतो. बरोबर आहे, सर्वीकडं द्रव पदार्थ पसरतो. दूध पातेल्यामध्ये ओतल्यानंतर एकाच ठिकाणी राहतं का? तर पातेल्याचा जेवढा काय आकार आहे तेवढा पृष्ठभागावर तो दाब टाकतो. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम कोणी शोधला? तर विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम कोणी शोधला? तर ऑस्टेड यांनी शोधला आहे. नवीन क्वेश्चन आहे हा पण. क्वेश्चन नंबर 11, 1 कॅलरी म्हणजे किती जूल? 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. नेक्स्ट क्वेश्चन, pH 232 पासून काय तयार होते? pH 233 पासून काय होते? युरेनियम 233 हे तयार होते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कार्बनची संयुजा आणि ऑक्सिजनची संयुजा किती? कार्बनची आणि ऑक्सिजनची संयुजा विचारली आहे, तर कार्बनची 4 आणि ऑक्सिजनची 2. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, अर्धधातूबाबत योग्य विधान कोणते? अर्धधातूबाबत योग्य विधान कोणते आहे? तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अर्धधातूची अभिक्रिया दुर्मिळ आम्लासोबत होते.
नेक्स्ट क्वेश्चन, हे पण नवीन क्वेश्चन आहे. अर्धधातूचे योग्य विधान. आजकाल योग्य विधान कोणते हे असे क्वेश्चन जास्त महाराष्ट्र TET विचारले चाललेले आहेत. अर्धधातूची अभिक्रिया दुर्मिळ आम्लासोबत होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाश संश्लेषणात कोणता वायू बाहेर पडतो? प्रकाश संश्लेषणामध्ये काय बाहेर पडतो? तर ऑक्सिजन बाहेर पडतो. बरोबर. दिवसा सूर्यप्रकाशामध्ये झाडं काय करतात? ऑक्सिजन बाहेर सोडतात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये, आणि संध्याकाळी काय, रात्री काय सोडतात? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडतात. उत्तर काय बरोबर आहे? तर ऑक्सिजन. दिवसा काय बाहेर सोडतो? तर ऑक्सिजन. आवर्त सारणीत सी कोणत्या गटात आहे? आवर्त सारणीमध्ये सी हा गट 14 मध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्शियम कार्बोनेटवर HCl ची अभिक्रिया झाल्यावर काय तयार होते? कॅल्शियम कार्बोनेटवर HCl ची जर अभिक्रिया झाली तर काय तयार होते? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी तयार होते. विद्युत रोधक म्हणून वापरला जाणारा प्लास्टिक कोणता? तर विद्युत रोधक म्हणून वापरला जाणारा हा प्लास्टिक आहे बेकेलाइट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्यात विरघळणारा वायू कोणता? पाण्यात विरघळणारा वायू काय आहे? तर हायड्रोजन क्लोराईड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, झेनॉनची रासायनिक चिन्ह काय? झेनॉनची रासायनिक चिन्ह विचारलेलं आहे. तर झेनॉन प्लस Xe हे काय आहे? झेनॉनची रासायनिक चिन्ह आहे. नवीन क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, सिमेंटचा प्रकार कोणता? सिमेंटचा प्रकार विचारलेला आहे. तर सिमेंटचा प्रकार कोणता आहे? तर जलीय सिमेंट हा सिमेंटचा प्रकार आहे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. मातीची धूप कशामुळे होते? मातीची धूप ही क्षरण इरोसिनमुळे होते. धूप पावणे म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे डोंगरावरनं माती वाहून जाणे, पूर आल्यानंतर क्षरण म्हणतात मातीच्या धूप होण्याला. नेक्स्ट क्वेश्चन, कीटकभक्षी वनस्पती कोणती? कीटकभक्षी वनस्पती कोणती आहे? तर ड्रोसेरा बुरमानी ही काय आहे? कीटकभक्षी वनस्पती आहे. ड्रोसेरा बुरमानी ही काय आहे? कीटकभक्षी वनस्पती आहे. ऑप्शन नंबर ए बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, जास्वंदीचे शास्त्रीय नाव काय आहे? जास्वंदीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर हिबिस्कस रोसा सिन्सेनियसा हे काय आहे? हिबिस्कस जास्वंदीचे शास्त्रीय नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, HIV मुळे कोणता रोग होतो? तर HIV मुळे एड्स हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, इंटाअमिबा हिस्टोलिटिका मुळे कोणता रोग होतो? तर आमांश हा रोग काय होतो? इंटाअमिबा हिस्टोलिटिका मुळे आमांश हा रोग होतो. डायसेंट्री म्हणतात त्याला. नेक्स्ट क्वेश्चन, 5 सृष्टी वर्गीकरण कोणी मांडले आहे? 5 सृष्टी वर्गीकरण हे रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी मांडलेलं आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पती पेशीभित्तिकेत काय असते? वनस्पती पेशीभित्तिकेमध्ये काय असते? तर सेल्युलोज असते. ऑप्शन ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जीवनसत्व बी कोणत्या गटात मोडते? जीवनसत्व बी हे बी गटात मोडते. नेक्स्ट क्वेश्चन, 2 बाजू समान असणारा त्रिकोण कोणता? हा मॅथ्सचा प्रश्न आलेला आहे, तरी पण आपण आता घेऊन टाकूया. समद्विभुज मध्ये येतो. मॅथ्सचे ज्यावेळेस क्वेश्चन सुरू होतील त्यावेळेस हे क्वेश्चन्स आपण कव्हर करूयात. नेक्स्ट क्वेश्चन, 2024चा पेपर पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 1, पक्ष्याचा पिसाच्या दोन्ही बाजूचा मऊ भागाला काय म्हणतात? तर
पक्षाच्या पिसाच्या दोन्ही बाजूच्या मऊ भागाला काय म्हणतात? तर बार्ब किंवा पिच्छास्य असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मोठ्या बिया पेरल्यावर मोठी झाडे येतात हे तपासण्यासाठी बिया पेरल्या यातून काय सिद्ध झाले? तर बियांचा आकार झाडाचा आकार ठरवत नाही. बरोबर आहे. बियाच्या आकारावर थोडीच असतं, मग झाडा एवढं बी लावावं लागलं असतं ना. नेक्स्ट क्वेश्चन, आपण मॅथचा झालेला आहे चुकून. तांब्याच्या गंजाचा रंग कोणता? तर तांब्याच्या गंजाचा रंग हिरवा. सारखा रिपीट होतोय क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. NaOH द्रावणात AI ची पाट टाकल्यास कोणता वायू तयार होतो? NaOH मध्ये AI ची पाट टाकल्यास हायड्रोजन पॉप तयार होतो. AI म्हणजे काय? ॲल्युमिनियम फॉईल चा क्वेश्चन हा अजून फिरवून या पद्धतीने विचारलेला आहे. NaOH द्रावणात AI ची पाट टाकल्यास काय होते? तर हायड्रोजन पॉप आवाज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, कडू चवीच्या चौकाळ्या कोठे असतात? तर जिभेच्या मागे. हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे सारखा. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी वाहतूक व बेगार कशात निषिद्ध आहे? मानवी वाहतूक व बेगार कशात निषिद्ध आहे? तर शोषण विरुद्ध अधिकार यामध्ये निषिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रगतिशील वर्गात शिक्षक व विद्यार्थी कसे असतात? तर प्रगतिशील वर्गामध्ये मगाशीच क्वेश्चन झालेला आहे. सुविधाते ज्ञानरचनेत सक्रिय सहभागी हे काय आहे? प्रगतिशील शिक्षक किंवा विद्यार्थी असतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रभावी समस्या सोडवण्यासाठी कशाचे उच्चाटन आवश्यक आहे? तर प्रभावी समस्या सोडवण्यासाठी कार्यात्मक स्थिरता आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. रचनावादी दृष्टिकोनात मुलाला कसे पाहिले जाते? तर रचनावादी दृष्टिकोनामध्ये मुलाला समस्या सोडवणारा व शास्त्रीय अन्वेषक म्हणून पाहिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची घनता सर्वाधिक जास्त 4 डिग्री सेल्सिअस लागतो. हा पण क्वेश्चन सारखा रिपीट होतोय. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणते? नाहीत विचारले. आता काय विचारले? आधी काय विचारले होते? प्रकाश संश्लेषणासाठी कोणता घटक आवश्यक आहे विचारते. तिथं काय विचारलेलं आहे ह्या वर्षीच्या पेपरमध्ये? तर नाही विचारलेलं आहे. ऑक्सिजन तयार होते लागत नाही. म्हणजे काय लागत नाही? प्रकाश संश्लेषणासाठी ऑक्सिजन लागत नाही. ऑक्सिजन तयार होते म्हणून काय बाहेर पडेल? ऑक्सिजन. CO2, पाणी, सूर्यप्रकाश हे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी लागतं. क्लोरोफाईल वगैरे. पण ऑक्सिजन लागतं का? तर नाही. वनस्पतीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, लागत नाही वनस्पतीला. नेक्स्ट क्वेश्चन, DNA चे पूर्ण रूप काय? तर हे पण क्वेश्चन सारखं रिपीट झाले. DNA डायऑक्सी न्यूक्लिक रायबो ॲसिड. डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड हे काय आहे? DNA चे पूर्ण रूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आवर्त सारणीचा जनक कोण आहे? तर मेंडेलीव. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य कोणते? रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य रोगप्रतिकारशक्ती. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचे तापमान विचारलेलं आहे. हा पण क्वेश्चन सारखा रिपीट झालेला. ऑप्शन ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती? हा पण सारखा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 9.8 ms². नेक्स्ट क्वेश्चन, आम्ल पावसासाठी हा पण रिपीट झालेला आहे. म्हणजे बघा किती जवळजवळ 50-60% पेपर हे मागील काही वर्षांचे मिक्स मिळून येत आहेत पेपर. 30-40% नवीन प्रश्न असतात. त्यामुळे प्रिव्हियस इयरच्या NCERT क्वेश्चन्सवरती भर द्या, चांगले मार्क्स पडून जातील. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारी ऊती कोणती?
वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारी उती कोणती? तर झायलेम. बेकालाईट कशासाठी वापरतात? बेकालाईट हे बेकालाईट हे कशासाठी वापरतात? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, विद्युत स्विच प्लग बनवण्यासाठी वापरतात. क्वेश्चन नंबर 21, ऑस्टेटचा प्रयोग कशाशी संबंधित आहे? तर ऑस्टेटचा प्रयोग हा विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम आहे. बघा तेच प्रश्न फिरवून विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉसेरा वनस्पती कशी आहे? तर ड्रॉसेरिया वनस्पती काय आहे? तर कीटकभक्षी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5 सृष्टी वर्गीकरण कोणी मांडले? 5 सृष्टी वर्गीकरण हे रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी मांडले आहे. पेशी भित्तिका काय असते? पेशी भित्तिका हे सेल्युलोज असते. ऑप्शन ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, HIV मुळे काय होतं? तर एड्स हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, एंटाअमिबामुळे कोणता रोग होतो? एंटाअमिबामुळे आमांश हा रोग होतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युराल पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर युराल पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे. मग अशी युरालच दिलं होतं ऑप्शनमध्ये. तर काय आहे युराल पर्वत? कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. अवशिष्ट पर्वत आहे. युराल पर्वत कसा आहे? तर अवशिष्ट पर्वत आहे. घर्षण बल नष्ट झाले तर काय होईल? हा कोणता प्रश्न आहे? तर हा मुक्त प्रश्न आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. घर्षण बल नष्ट झाले तर काय होईल? क्वेश्चन नंबर 29, जास्वंदीचे शास्त्रीय नाव काय? तर हिबिस्कस. हे जास्वंदीचे काय आहे? शास्त्रीय नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इथं पण मॅथ्सचा रिपीट झालेला आहे. बघूयात आपण मॅथ्स सुरू झाल्यानंतर. आता 2025चा पेपर बघतो आहे आपण. आता इथे बघा, तांब्याचा हिरवा थर कशामुळे? तर इथं काय विचारलेलं आहे? आधी तांब्यावर कसला कलरचा गंज येतो हे विचारत होते. आता काय विचारलेलं आहे? याची रासायनिक अभिक्रिया विचारलेली आहे 2025 मध्ये. म्हणजे क्वेश्चन तेच रिपीट होत आहेत. बघून घ्या. तांब्याचा हिरवा थर कशामुळे तयार होतो? तर CuOH2 + CuCO3 मुळे तयार होतो. ही अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. फिरवून तेच प्रश्न आहेत. लक्षात आलं असेल तुम्हाला व्हिडिओ बघताना. नेक्स्ट क्वेश्चन, NaOH + AI ची अभिक्रिया झाल्यावर कोणता वायू तयार होतो? तर H2O. काही ठिकाणी फुल फॉर्म दिलेला आहे, काही ठिकाणी त्याचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. जळत्या काडीजवळ पॉप आवाज, कांडीजवळ काय येतो? पॉप आवाज येतो, H2O. नेक्स्ट क्वेश्चन, कडू चवीचं पण झालेलं आहे क्वेश्चन. चवीच्या चौकळ्या कुठे असतात? तर जिभेच्या मागील बाजूला. क्वेश्चन नंबर 4, पक्ष्यांच्या पिसाचा मऊ भाग बार्ब. हा पण झालेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रॅचिस म्हणजे काय? बघा इथं रॅचिस म्हणजे काय विचारले? पिसाच्या मुख्य दांडा म्हणजेच काय असतो? रॅचिस. नेक्स्ट क्वेश्चन, बियांचा आकार झाडाचा आकार ठरवत नाहीत. हे कशावरून सिद्ध होते? तर विविध आकाराच्या बिया पेरून निरीक्षण करणे. फिरून प्रश्न विचारले. आधी काय विचारले होते? निरीक्षण करा म्हणून सांगितलं होतं. आता निरीक्षण करून बघा म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी वाहतूक व बेगार कशाने निषिद्ध केलेले आहे? तर शोषणाविरुद्ध अधिकार. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. प्रगतिशील वर्गात शिक्षकाची भूमिका काय? प्रगतिशील शिक्षकाची नेक्स्ट क्वेश्चन, प्रगतिशील वर्गात शिक्षकाची भूमिका काय आहे? तर सुविधाता. सुविधाताचं म्हणणं काय? फक्त ज्ञान देणारा असतो का? हुकुमशाही असतो का? परीक्षक असतो का? तर नाही. सुविधाता म्हणजे
मुलांना सर्व गोष्टी समजावून सांगणारा, समजून घेणारा हा शिक्षक असतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एखादी गोष्ट समजत नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणारा सुविधाता हा शिक्षकाची भूमिका असते. नुसतं ज्ञान परिवेक्षक हुकुमशाही नसते. सुविधाता म्हणतात, फॅसिलिटेटर शिक्षक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कार्यात्मक स्थिरता म्हणजे काय? कार्यात्मक स्थिरता म्हणजे ऑप्शन नंबर बी, वस्तूचा फक्त पारंपरिक वापरच पाहणे हे उच्चाटन करावे लागते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रचनावादामुळे मूल कसे असते? रचनावादामुळे मूल सक्रिय ज्ञान रचनाकारक असते. काय असते? रचनावादामुळे सक्रिय ज्ञान रचनाकारक असते. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला किती असते? आता बघा, आधी काय विचारत होते, पाण्याची घनता किती असते सर्वात जास्त? आपण काय द्यायचं, तो उत्तर 4 डिग्री सेल्सिअस. पण आता इथं प्रश्न फिरून काय विचारलेला आहे, पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला किती असते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, 1.0 ग्रॅम/सेंटीमीटर घन सर्वात जास्त असते. घनता विचारलेले, घनतेवर प्रश्न विचारलेला आहे, लक्षात राहू द्या. नवीन क्वेश्चन आहे, म्हणजे नवीन पद्धतीने विचारलेला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाश संश्लेषणाची उत्पादने कोणती? प्रकाश संश्लेषणाची उत्पादने काय आहे? तर ग्लुकोज व O2 आहे. ऑप्शन बी. DNA मध्ये कोणती शर्करा असते? DNA मध्ये डायऑक्सिरायबोज ही शर्करा असते. DNA मध्ये कोणती शर्करा असते? तर डायऑक्सिरायबोज ही शर्करा असते. आवर्त सारणीतील मूलद्रव्ये कशानुसार मांडली आहेत? आवर्त सारणीतील मूलद्रव्ये हे अणु अंकानुसार मांडलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, WBCचे आयुष्य किती? तर WBCचे आयुष्य 10 ते 20 दिवसाचे असते. व्हाईट ब्लड सेल्स WBC म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरात किती हाडे असतात? मानवी शरीरात 206 हाडे असतात. इथं मानवी शरीरात विचारली जाऊ शकतात हाडे, किंवा नेक्स्ट वर्षीच्या म्हणजे आता 2026ला हे पण विचारू शकतात की बालकामध्ये किती हाडे असतात. बरोबर, लहान मुलांमध्ये हाडांची संख्या जास्त असते. किती असते कमेंटमध्ये कळवा. नेक्स्ट क्वेश्चन, मुक्त पतनात वस्तूचे त्वरण किती? मुक्त पतनात 9.8 ms² हे वस्तूचे त्वरण आहे. अंमली पावसाचा pH किती असतो? अंमली पावसाचा pH 5.6 पेक्षा कमी असतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, झायलेमचे कार्य काय? झायलेमचे कार्य काय आहे? तर पाणी व खनिजे वाहून नेणे, म्हणजे वनस्पतीमध्ये पाणी व खनिजे वाहून नेणे हे काय आहे? झायलेमचे कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेकेलाइट कोणत्या प्रकारचा प्लास्टिक आहे? बेकेलाइट हा थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. थर्मोसेटिंग म्हणजे काय? तर विद्युत प्रवाहाला काय म्हणतात, त्याला करंट लागत नाही आपल्याला. जो तारेवरती जे आवरण गुंडाळलेलं असतं प्लास्टिकचं, ते कशाचं असतं? बेकेलाइटचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, थर्मोप्लास्टिक म्हणतात त्याला. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत मोटार कशाचे रूपांतरण करते? विद्युत मोटार हे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रायसेरामध्ये कीटक कसे अडकतात? ड्रायसेरामध्ये चिकट स्रावामुळे कीटक आढळतात. काय होतात? चिटकतात. ड्रायसेरामध्ये चिकट स्रावामुळे कीटक काय करतात? चिटकतात. विटेकरच्या वर्गीकरण किती सृष्टीचे आहे? तर हे आधी काय विचारले होते, 5 मनोरा कुणाचा आहे, म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण केलेलं आहे? तर हा विटेकरचा असा आन्सर होतं. तर आता विटेकरचं वर्गीकरण कशाचं आहे? तर 5 मनोऱ्याचं आहे. तर 5 मनोऱ्यामध्ये काय काय येऊ शकतं हे पण विचारलं जाऊ शकतं. प्रोस्टिटा, कवक, फ्लॉटी, ॲनिमॅलिया हे काय गोष्टी? मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, फ्लॉटी व ॲनिमॅलिया हे
विटेकरच्या 5 सृष्टी वर्गीकरणामध्ये येतात. म्हणजे या सर्वावरती क्वेश्चन येऊ शकतो, काही येऊ शकतो. वर्गीकरण सृष्टी कितीची आहे तर 5ची आहे विटेकरची. आणि त्यामध्ये काय काय येऊ शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये हे तुम्हाला काहीतरी वेगळं घालून देतील आणि ऑड मॅन आउटला पण देऊ शकतात किंवा शास्त्रज्ञाचं डायरेक्ट नाव विचारू शकतात. म्हणजे इथंच हे 3 क्वेश्चन्स तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्युलोज कशामुळे बनते तर सेल्युलोज ग्लुकोजमुळे बनते. नेक्स्ट क्वेश्चन, एड्सचा कारक कोणता तर एड्सचा विषाणू HIV हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमांश कोणत्या जीवामुळे होतो. अमांश हा एंटा अमिबा हिस्टोलिटिकामुळे होतो. अमांश हा एंटा अमिबा हिस्टोलिटिकामुळे होतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युराल पर्वत कोणत्या प्रकारचा आहे तर युराल पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, घर्षण नसेल तर काय होईल. घर्षण नसेल तर मुक्त प्रश्न तयार होईल, ओपन एंडेड. क्वेश्चन नंबर 29, जीवनसत्व सी ची कमतरता कशामुळे होते तर जीवनसत्व बी ची कमतरता स्कर्वीमुळे होते. सीच्या कमतरतेमुळे काय होते, स्कर्वी होते. क्वेश्चन नंबर 30, 2-1 म्हणजे काय. ब्ल्यूप्रिंटमध्ये काय असतं तर 2-1 काय असतो तर 2 गुणाचा 1 प्रश्न असं याचा अर्थ होतो. अशा प्रकारे आपली ही 22 ते 25चे सायन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवून झालेले आहेत. आता आपण 2026 मध्ये नेक्स्ट व्हिडिओ असेल विज्ञानावरती अपेक्षित क्वेश्चन. तुम्ही पाहिलं असेल की 50 ते 60% हे प्रिव्हियस इयरच्याच क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. तुम्हाला अंदाज येऊन जाईल की एक्झाममध्ये काय करायचं आहे नेमकं. तर प्रिव्हियस इयरमधलेच क्वेश्चन्स हे रिपीट झालेले आहेत. त्यानंतर आपण काय करूयात, याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतो यावरती नेक्स्ट व्हिडिओ असेल. तुमचा 100% NCERT-वरचा अभ्यास इथेच पूर्ण होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.